रेसिपीज आणि बरंच काही मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे। जे स्वामी सेवेकरी दत्त सेवेकरी असतात ते मार्गशीर्ष महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात, कारण मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते। सर्वांसाठी दत्त जयंती ही एका दिवाळीप्रमाणेच साजरी केली जाते। मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि मनोभावे सेवा करून ही दत्त जयंती साजरी करत असतो। स्वामी समर्थांची, दत्त महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी आपल्याला या दत्त जयंतीच्या अगोदरच्या काळात मिळत असते। जास्तीत जास्त सेवा करून आपण त्यांचा कृपाशीर्वाद घ्यायचा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्त जयंतीच्या अगोदर कोणत्या सेवा कराव्यात, स्वामींची कोणती सेवा केल्यास आपल्याला त्याचे पुण्यफळ मिळेल, कोणत्या सेवा कराव्यात, किती दिवस कराव्यात, मध्ये जर काही अडचण आली तर काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ही सेवा मनोभावे अत्यंत मनापासून करायची आहे। कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कृतज्ञता म्हणून ही सेवा आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे। दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये स्वामी चरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण, प्रहर सेवा या सर्व सेवा केंद्रामध्ये होत असतात। तर ही सेवा तुम्हाला आजपासूनच म्हणजे 6 डिसेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंत करायची आहे। दत्त जयंतीपर्यंत 21 दिवस होतात। सलग 21 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे। स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला 21 दिवस पठण करायचे आहे। रोज एक पूर्ण पाठ म्हणजेच 21 अध्याय वाचायचे आहेत। दिंडोरी प्रणीत जे स्वामी चरित्र सारामृत आहे ते संपूर्ण वाचण्यासाठी साधारण पाऊण तास ते 50 मिनिटे लागतात। तर हे संपूर्ण सारामृताचे 21 अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत। जर तुम्ही ऑफिसला कामानिमित्त बाहेर जात असाल, तुम्हाला शक्य होत नसेल, तर तुम्ही सकाळी लवकर किंवा ऑफिसवरून आल्यावर सुद्धा वाचू शकता। तसेच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी जो मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, याचा रोज 11 माळी जप करायचा आहे। स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे तो सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। या 3 गोष्टी जरी तुम्ही 21 दिवस सलग केल्या तरी अति उच्च कोटीची ही सेवा आपण दत्त महाराजांचरणी अर्पण करू शकतो। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या सर्व सेवा 21 दिवस नक्की करा। पण जर तुम्ही ऑफिसला जात असाल, कामावर जात असाल, घराबाहेर राहावं लागत असेल, तर तुम्हाला ही सेवा शक्य नसेल, तर यातली कोणती तरी एक सेवा तुम्ही नक्की करा। यापैकी एक म्हणजेच 11 माळी जप करा किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा किंवा स्वामी चरित्र सारामृताचे एक पाठ म्हणजेच 21 अध्याय रोज वाचन करा। हे सलग 21 दिवस सेवा नक्की करा। महिलांनी ही सेवा सुरू करताना विशेष काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे त्यांच्या मासिक धर्माची तारीख कोणती आहे हे पाहूनच ही सेवा सुरू करावी। तुमचा जर मासिक धर्म येऊन गेला असेल तर तुम्ही ही सेवा बिनधास्तपणे करू शकता। पण जर मासिक धर्माची तारीख जवळ असेल, येणार असेल, तर मात्र तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू नका। म्हणजेच 21 दिवसांची सेवा सुरू करण्या अगोदर जर तुम्ही संकल्प करून ही सेवा केली तर त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नसतो। त्यामुळे जर तुमची तारीख वगैरे जवळ असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू नका, त्याचा संकल्प सोडू नका। त्यामुळे जरी 21 दिवसांमध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तरी सुद्धा तुम्ही ही सेवा 5 दिवसांनंतर पुन्हा चालू करू शकता। तुमच्या घरामध्ये जर सूतक आले, विटाळ आला असेल, तर तो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही सेवा परत चालू करायची आहे। त्याचप्रमाणे मासिक धर्म आला तर ते 4 ते 5 दिवस सोडून आपल्याला पुन्हा ही सेवा सुरू ठेवायची आहे। दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्राचे सुद्धा पारायण नक्की करावे। तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व निवारण होण्यासाठी आपण गुरुचरित्राचे पारायण नक्की करावे। लग्न जमत नसेल, नोकरी मिळत नसेल, तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचे असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे, कटकटी होत असतील, नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील, तुम्हाला आजारपण असेल, तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचे पारायण या सप्ताहामध्ये नक्की करा। महिला सुद्धा गुरुचरित्राचे पारायण करू शकतात। दिंडोरी प्रणीत जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो महिलांनी वाचण्यास काहीच हरकत नाही। त्यामुळे महिलांना सुद्धा जर इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची तर त्यांनी ते नक्की करावे। आणि
गुरूंचा आशीर्वाद घ्यावा। गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पहा। गुरुचरित्राचे पारायण करणे ज्यांना शक्य नाही, काही अडचणींमुळे त्यांना जमत नसेल, तर त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे नक्की पारायण करावे। स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण एका दिवसामध्ये करू शकतो। अगदी 45 मिनिटांमध्येच आपले संपूर्ण 21 अध्याय वाचून होतात। तर त्यामुळे तुम्ही सलग 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताची ही सेवा नक्की करा। मनोभावे मनापासून तुम्हाला जे जे शक्य होईल त्या सेवा तुम्ही नक्की करा आणि स्वामींच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।